मुंबईमध्ये दहीहंडीचं नियोजन शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे। यावर्षी दहीहंडी 5 स्तराची असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसलेली सध्या दिसून येत आहे। यंदाची दहीहंडी 5 स्तराची असणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या सोबत जोडले आहेत। विकास, मुंबईमध्ये दहीहंडीचं नियोजन करण्यात आलं, शिवसेनेच्या वतीनं हे नियोजन करण्यात येत आहे। मात्र यावर्षी दहीहंडी 5 स्तराची असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेनं कंबर कसले, या संदर्भात सविस्तर काय माहिती आहे? मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह जोरात असतो, तशाच दृष्टीने आपण बघू शकता हे जे गोविंद पथक आहे ते सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत। कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईमध्ये जे आहे शिवसेनेने कंबर कसलेली दिसून येत आहे। मोठ्या संख्येने जे आहे दहीहंडी लावण्याचं काम जे शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विभाग वाईज किंवा विभाग पातळी वाईज मध्ये शिवसेनेने दहीहंडीचं नियोजन जे करण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारे जे शिवसेनेचे नेते सुशांत शेलार, जे शिवसेना चित्रपट सेनेचे जे सचिव आहेत, त्यांच्या वतीने जे दहीहंडीचं नियोजन करण्यात आलं। या वेळेला उदय सामंत सुद्धा होते, उपस्थित होते, कलाकार जे आहेत ते सुद्धा इथे येऊन गेलेले। अशा प्रकारे मुंबईमध्ये जोरदार प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचं काम जे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। 5 स्तर जे आहे दहीहंडीचं नियोजन सुशांत शेलार यांनी केलेले आहे। त्यामुळे पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तसेच महिलांसाठी सुद्धा दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे। समृद्ध महाराष्ट्राची यावर्षीचं दहीहंडीचं जे आहे टॅगलाईन जे शिवसेनेने सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रत्येक विभागानुसार दहीहंडीचं नियोजन केलं। 1 लाखापासून ते 50,000पासून ते 25,000पर्यंत जे आहेत गोविंद पथकांसाठी बक्षीस ठेवण्यात आलेले। त्यामुळे संपूर्ण विधानसभाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने विशेषतः मुंबईमध्ये हा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच विकास, खूप खूप धन्यवाद। या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।